सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचा विषय सध्या टांगणीला लागलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय, तर कागदपत्रांचा अक्षरशः चुराडा झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिऱ्हे गावातील विक्रम चंदनशिवे यांची देखील अवस्था तीच आहे। पूर ओसरल्यानंतर घरातल्या कागदपत्रांची सुटकेस त्यांनी बाहेर काढली, तेव्हा शाळेपासून जमवलेल्या कागदपत्रांपासून बीएला ऍडमिशन घेण्यासाठी लागणाऱ्या फॉर्म पर्यंत सगळ्या कागदपत्रांचा अक्षरशः चिखल झाल्याचं समोर आलं। फॉर्म परत मिळवता येईलही, पण इतर कागदपत्रांचं काय करू असा सवाल त्यांना पडलाय। सीना नदीला आलेल्या महापुरानं अनेकांचे संसार जसं उद्ध्वस्त केले, तसं अनेक विद्यार्थ्यांचं देखील नुकसान केलंय। विद्यार्थ्यांची भविष्याची स्वप्न जे बघतात ते खरं तर त्यांच्या कागदपत्रांवरती त्यांचं भविष्य आधारित असतं। आणि हे विक्रमचं सगळं भविष्य, विक्रम चंदनशिवे माझ्यासोबत आहे आणि त्याची ही सगळी भिजलेली कागदपत्र आहेत। घरात त्याने 2 सुटकेस ठेवलेले होते आणि पूर्ण आता भिजून गेलेले आहेत, चिखल त्याच्यात झालाय। विक्रम, काय काय नुकसान झालं सगळं याच्यामध्ये? माझं आता ओरिजिनल एलसी पूर्ण भिजलेलं आहे, माझं कास्ट सर्टिफिकेट आणि रेशन कार्ड भिजलेलं आहे। जी मला आता आवश्यक होती ऍडमिशनसाठी ती माझी कागदपत्र पूर्ण भिजलेली आहेत। आणि मला आता बीएला शिवाजीला ऍडमिशन घ्यायचं होतं। ज्या दिवशी मला ऍडमिशन घ्यायला जायचं होतं त्या दिवशी घरामध्ये आमच्या पाणी शिरलं होतं। मला जरा दाखव काय काय आता ते आपण सुटकेस तू ओपन केलाय, त्याच्यामध्ये काय काय आता दाखव, कुठली मला सांग रहा। आता ही मार्क लिस्ट आहे, ही बी पूर्ण भिजली आहे। परत पूर्ण ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा भिजलेलं आहे पूर्ण। कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे। परत एलसी ओरिजिनल पूर्ण आता ह्याचा चिखल झालेला, ही ह्याची घडी सुद्धा निघत नाहीये। 11वी 12वीचे परत 10वी पासूनची सर्व कागदपत्रे जी आहेत ना, आता ही 10वीच आहे माझा। 10वीचं सुद्धा मार्क लिस्ट पूर्ण भिजलेलं आहे। तू एकटेच आहे? बहिणीचं पण आहे? बहिणीचं सुद्धा आहेत, पण बहिणीचं वेगळं आहे ह्यात आहे का। आता ही नोट्स जी आहेत माझ्या, ही माझ्या पूर्ण 11 12वीच्या फाईल आहेत। परत माझ्या ऍग्रिकल्चरला मला पुढे जाऊन ऍडमिशन घ्यायचं होतं, ती सुद्धा सगळ्या नोट ह्याच्यामध्येच होत्या। आता मला हे नोटच्या आधारावर मला पुढे अभ्यास करता येणार होता। सगळं म्हणतात सगळं पुरातनं गेलं बघा, काय राहिलं नाही असं नाही। हा, आता सरकारला काय सांगणं असणार आहे? सरकारनं काय करावं? काय करावं? सरकारने आता मदत करावं बघा आम्हाला गोरगरिबांना। हा, कागदपत्राचं ते असं आहे, काय करायचं आता? ह्याचं शिक्षण महत्वाचं आहे का नाही सांगा? खरंच आहे, एका गरीब कुटुंबाची, कुठल्याही कुटुंबाची अशीच अपेक्षा असते की आपल्याला जे त्रास सहन करावे लागले, जे त्रास आपल्याला सहन करावे लागले ते आपल्या मुलांना सहन करावे लागू नयेत आणि त्यांना शिकून मोठा व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते। मात्र महापुरानं जे नुकसान केलंय हे त्याच्या समोर आपल्याला या ठिकाणी बघताय। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।